बहीण भाऊ. रवी ऑफिसवरून संध्याकाळी घरी आला आणि संध्याकाळचा चहा आपल्या बायकोसोबत श्वेता आणि त्याच्या 8 वर्षाच्या मुलासोबत गप्पा मारत पिऊ लागला. त्यानंतर त्याने त्याच्या मानलेल्या बहिणीला कविताला फोन केला. इकडच्या तिकडच्या गप्पा झाल्या. नंतर श्वेता पण कवितासोबत बोलू लागली. थोडा वेळ बोलणं झाल्यानंतर श्वेताने मोबाईल रवीपाशी दिला आणि संध्याकाळच्या जेवणाची तयारी करायला गेली. बोलता बोलता रवी कविताला म्हणाला की, हे बघ कविता, आता रक्षाबंधनाला 1.5 महिना राहिला आहे तुझ्याकडे येण्यासाठी. श्वेता तर खूप उत्साहीच आहे, पण मला वाटतं आहे की यावेळेस मला रक्षाबंधनाला सुट्टी भेटणार नाही, कारण ऑफिसमध्ये भरपूर काम पेंडिंग आहे. रवी हे सर्व बोलणं आपल्या बहिणीला राग आणण्यासाठी बोलत होता, कारण जेव्हा पण रवी कविताकडे रक्षाबंधनाला सुट्टी नाही म्हटल्यावर कविताला खूप राग येत होता. ती म्हणत असायची की वर्षातून तुम्हाला एक दिवस बहिणीसाठी अजिबात वेळ मिळत नाही. रवी मनातल्या मनात खूप हसत होता. त्याला वाटलं की आता नक्कीच कविता आपल्याला रागवेल, पण तिचे उदासपणाने बोलणं ऐकून रवीला धक्काच बसला. ती म्हणाली की काही हरकत नाही दादा, यावेळेस मी तुला राखी पाठवेल. तुम्ही खूप खर्च करून इकडे येता, त्यामुळे तुम्ही रक्षाबंधनाला नाही आला तरी पण चालेल. जेव्हा रक्षाबंधन असेल तेव्हा आपण व्हिडिओ कॉल करू आणि बोलू. लांब राहून पण आपण रक्षाबंधन सण साजरा करू शकतो. रवीला तर त्याच्या कानावर विश्वासच बसत नव्हता. कविता त्याला येऊ नको म्हणून सांगत आहे. तो विचार करतो की कविताला काय झालं आहे, ती मला अशी का बोलत असेल. थोडा वेळ बोलल्यानंतर रवीने फोन ठेवला आणि तो विचारात बुडाला. रवी आणि कविता गावाकडे शेजारी शेजारी होते. कविताला 2 भाऊ होते, परंतु रवीला कोणती बहीण नव्हती. रवी त्याच्या आईवडिलांचा एकुलता एक मुलगा होता, म्हणून रक्षाबंधनाला रवीचा हात नेहमी मोकळा असायचा. जेव्हा रवी 10 वर्षाचा होता तेव्हा कविताने त्याला आपला भाऊ मानलं आणि तेव्हापासून कविता दर रक्षाबंधनाला त्याला राखी बांधते आणि तेव्हापासून रवीची कविता मानलेली बहीण झाली. तेव्हापासून या दोघांचं बहीण भावाचं नातं अजूनपर्यंत आहे. त्यानंतर रवी त्याचे शिक्षण झाल्यानंतर बँगलोरला आला आणि तिथेच त्याने एक नोकरी पाहून शिफ्ट झाला आणि काही महिन्यानंतर रवीचे लग्न झालं. त्यानंतर तो त्याच्या बायकोला श्वेताला घेऊन बँगलोरला आला. त्याच काळात कविताचं पण लग्न झालं आणि ती तिच्या नवऱ्यासोबत मुंबईमध्ये राहते. कविताला पण आता 2 मुले आहेत. एक 9 वर्षाची मुलगी आणि 5 वर्षाचा मुलगा आहे. रवीला पण 8 वर्षाचा मुलगा आहे. एवढे वर्ष झाले, परंतु असं कधीच झालं नाही की रवी आपल्या बहिणीकडे गेला नसेल. जर रक्षाबंधनाला कविता तिच्या माहेरी गेली असेल तर रवी तिच्या माहेरीसुद्धा जात होता आणि जर कविता मुंबईला असेल तर रवी मुंबईला जात होता. कविता पण खूप खुश होती की जरी आमच्यामध्ये रक्ताचं नातं नसलं तरी रवी खूप मनापासून भावाचं कर्तव्य पार पाडत आहे. नाहीतरी या स्वार्थी जगात रक्ताचे नातेसुद्धा एकमेकांना विचारत नाहीत. एवढ्या वर्षात कविताने रवीसोबत अशी वागणं कधीच केली नव्हती. विचार करत करत रवी किचनमध्ये गेला. तो रोज ऑफिसवरून आल्यावर आपल्या बायकोला श्वेताला स्वयंपाकात मदत करत होता आणि मदत करता करता ते दोघं गप्पा मारत होते. पण आज रवी गप्पा मारत नव्हता हे पाहून श्वेता त्याला म्हणाली की काय झालं आहे, तुमचा चेहरा का पडला आहे. रवीने मोठा श्वास घेतला आणि तो श्वेताला म्हणाला की तुला माहीत आहे श्वेता, आज पहिल्यांदा कविताने मला तिच्याकडे येण्यासाठी मनाई केली आहे. मी तिला फक्त मुद्दाम म्हणालो की मला काम आहे, मी येणार नाही, तर तिने लगेच होकार दिला. हे ऐकून श्वेताला सुद्धा आश्चर्य झाले. ती म्हणाली की नक्कीच काहीतरी कारण असेल, त्याच्याशिवाय कविता असं म्हणणार नाही. तुम्ही एक काम करा, तुम्ही कविताच्या आईला फोन करून विचारा, कदाचित त्यांनी कविताच्या बाबतीत काहीतरी माहीत असेल. श्वेता, तू बरोबर बोलत आहे, काहीतरी कारण असणार. मी काकूला फोन करून विचारतो. थोड्या वेळानंतर रवीने कविताच्या आईला फोन केला. थोडा वेळ बोलणं केल्यानंतर रवीने कविताच्या बाबतीत त्यांना विचारलं. तेव्हा कविताच्या आईने मला कविताबद्दल सांगितलं. तेव्हा मला धक्काच बसला. रवी विचार करतो की कविता एवढ्या टेन्शनमध्ये आहे तरी पण तिने मला काही सांगितलं नाही. आठवडाभर रवी खूप व्यस्त होता. त्यानंतर रवी मुंबईला गेला. कविताच्या घरी गेल्यावर त्याने बेल वाजवली. अचानक रवीला पाहून कविता चकाकली. तिच्या चेहऱ्यावर भाऊ आला आहे याचा आनंद कमी, पण टेन्शन रवीला दिसलं. कविताने त्याला घराच्या आतमध्ये बोलवलं आणि सोफ्यावर बसवलं.
कविताचे मुले रवीजवळ आले आणि थोडा वेळ मामासोबत मस्ती मारून ते आतमध्ये गेले. पण रवीने पाहिलं की मुलेसुद्धा जरा उदास आहेत. कविताचा नवरा प्रकाश पण घरीच होता. कविता चेहऱ्यावर खोटं असू आलत म्हणाली की, अरे रविदादा, आज तुझे दाजीसुद्धा घरीच आहेत. त्यांनी आज ऑफिसमधून सुट्टी घेतली आहे. तर रवी पण हसत म्हणाला की, बरं झालं माझी दाजीसोबत भेट झाली. मी पण माझ्या कंपनीच्या कामानिमित्त इकडे आलो होतो. तर म्हटलं की तुम्हाला भेटून जावं. तुला सांगितलं नाही. म्हटलं की तुला सरप्राईज द्यावं. कविता म्हणाली की, रविदादा, तुझं सरप्राईज मला खूप आवडलं. तुम्ही बसा, मी नाश्त्याला काहीतरी बनवून आणते. रवी कविताला म्हणाला की, अगं नको नको, तू माझ्यापाशी बस. मी आल्यानंतर तू किचनमध्ये जातेस, मग माझ्यासोबत तुला बोलण्यासाठी वेळच भेटत नाही. त्यामुळे मी येताना नाश्ता घेऊन आलो आहे. हे घे, आतमध्ये घेऊन जा आणि मुलांना सुद्धा दे. कविताने रवीने आणलेलं पॉकेट आतमध्ये घेऊन गेली. तर त्यामध्ये समोसे, कचोरी, जिलेबी आणि केक होते. किचनमध्ये आल्यावर कविता विचार करू लागली की, नाश्ता तर दादा घेऊन आला आहे, तर मग दुपारचं जेवण तर बनवावं लागेल. दुपारी काय बनवायचे काही सुचत नाही. घरात डाळ आणि तांदूळशिवाय दुसरं काहीच नाही. असा विचार करता करता तिच्या डोळ्यातून पाणी आलं. ती विचार करते की माझं आयुष्य कसं झालं आहे. मी माझ्या भावाला पोट भरून जेवणसुद्धा बनवून खाऊ घालू शकत नाही. घरामध्ये दूध पण नाही. चाय कसा बनवू? घरात साखर 2 चमचेच आहे. थोडेसे चहा पावडर होती, पण दूध घरात एक थेंब पण नव्हता. महिना झाला घरात लेकराने दूध पाहिलं नाही. कविताच्या नवऱ्याची 5 महिने झाले नोकरी सुटली आहे आणि तेव्हापासून हे सगळे अडचणीमध्ये आहे. सुरुवातीला 2-3 महिन्यात त्यांनी जी बचत केली होती त्यामध्ये त्यांचं भागत होते आणि मुलांचा शिक्षणाचा खर्च वेगळाच होता. आपला स्वाभिमान बाजूला ठेवून कविताने जेव्हा तिच्या सख्ख्या भावांना मदत मागितली तर त्या दोघांनी आपापल्या अडचणी सांगून मोकळे झाले. आपलं कोण आहे हे मात्र आपल्याला अडचणीच्या वेळेसच कळतं. कविता तर रोज देवाला प्रार्थना करते की लवकरात लवकर प्रकाशला नोकरी मिळावी. पण तरीही दररोज प्रकाश इंटरव्ह्यू देऊन त्याला नोकरीच भेटत नव्हती. प्रकाश खूप निराश झाला. घरातले खर्च तोंड करून उभे होते. तो स्वतःला निकामी समजू लागला होता. तो आपल्या परिवाराची कोणतीच काळजी घेण्यासाठी समर्थ राहिला नव्हता. प्रकाशला भाऊ किंवा बहीण नव्हती की तो त्यांना मदत मागू शकेल. गावाकडे आई वडील होते, परंतु तेच प्रकाशवर डिपेंड होते. जर प्रकाश काही कमवत नाही म्हटल्यावर ते तरी काय देणार होते. तो त्यांच्या मित्रांकडून कसं तरी पैसे उधार घेऊन घर चालवत होता. त्याला माहीत होतं जर लवकरात लवकर काही नाही केलं तर नक्कीच बर्बादी होऊ शकते. त्यामुळे कविताने रवीला रक्षाबंधनाला येण्यासाठी मनाई केली होती. अशा परिस्थितीत ती तिच्या भावाचं, वहिनीचं आणि त्यांच्या मुलाचं चांगल्या प्रकारे स्वागत करू शकत नव्हती. आजकाल पैशाला खूप किंमत आहे. आधीच कविताच्या घरात खाण्यासाठी काही नाही, तर मग ते त्यांना काय देणार होती. आज अचानक रवी समोर आल्यावर कविता गोंधळली होती. घरातली इज्जत राखली गेली पाहिजे, त्यामुळे तिने प्रकाशला आणि रवीला नाश्ता दिला आणि हळूच 1 कप घेऊन शेजारच्या घरी गेली आणि 1 कप भरून तिने दूध आणले. तो दुधाचा कप तिने पाठीमागच्या खिडकीत ठेवला आणि समोरून हातात काही नाही असं दाखवून आली आणि गुपचूप खिडकीतून कप घेतला आणि रवीसाठी 1च कप चहा बनवला. जेव्हा कविताने त्याला 1 कपच चाय दिला तेव्हा रवीचं मन भरून आलं. तो विचार करतो की माझ्या बहिणीची हालत एवढी वाईट झाली आहे की आम्ही सगळे एकत्र बसून चहासुद्धा पिऊ शकत नाही. रवीने जेव्हा कविताच्या आईला फोन केला होता तेव्हा त्याने कविताच्या बाबतीत सर्व काही सांगितलं होतं आणि हे पण सांगितलं होतं की कविताच्या दोन्ही पण भावाने तिला मदत केली नाही. तेव्हा रवीला खूप वाईट वाटलं की कविताने मला का नाही सांगितलं, त्याने नक्कीच तिला मदत केली असती. त्यामुळे एका भावाचं कर्तव्य पार पाडण्यासाठी तो खरं तर आज आला होता. थोड्या वेळानंतर बोलता बोलता रवी म्हणाला की, अगं कविता, इथे माझा एक मित्र खूप मोठा बिझनेसमॅन आहे आणि त्याच्या कंपनीत एक मॅनेजरची गरज आहे आणि तो मला विचारत होता की माझ्या विश्वासातला एखादा कोणी असेल तर सांग आणि पगार पण खूप देत आहे. मग मी विचार केला की प्रकाश दाजी साठी ती नोकरी योग्य आहे. त्या नोकरीतून दाजीला पगार पण चांगला भेटेल
तुम्हाला मान्य असेल तर मी त्याला एकदा विचारून बघू का? नको नको, याची गरज नाही, असा प्रकाश म्हणाला. रवी म्हणाला, तुम्हाला या नोकरीची गरज नसेल, परंतु माझ्या मित्राला तुमच्यासारख्या विश्वासू मॅनेजरची गरज आहे. माझं म्हणणं आहे की दाची एकदा इंटरव्ह्यू देऊन या. जर तुम्हाला जॉब चांगला वाटत असेल तर करा, नाही तर तुमचा जॉब तर आहेच की. प्रकाशने जेव्हा कविताकडे पाहिले तर तिने डोळ्याने हा म्हणून सांगितलं. थोड्या वेळाने कविता म्हणाली की मी आता दुपारच्या जेवणाची तयारी करते. तर रवी लगेच म्हणाला की नाही नाही, आज आपण सगळे जेवायला बाहेर जाणार आहोत आणि त्यानंतर मला संध्याकाळी लगेच माघारी जायचं आहे. तर कविता म्हणाली, का? अरे दादा, एवढ्या लवकर का जातोस? अगं कविता, मी इथे कामानिमित्त आलो होतो, पिकनिकसाठी नाही, असं म्हणून सगळे त्याच्या बोलण्यावर हसू लागले. संध्याकाळी रवी निघाला. जाताना त्याने मुलाच्या हातात भरपूर पैसे ठेवले. कविता नकार देत होती, परंतु त्याने ऐकले नाही. दुसऱ्या दिवशी प्रकाश इंटरव्ह्यूसाठी गेला आणि त्याच्यासाठी ती नोकरी पक्की झाली. महिनाभरात नंतर लगेच प्रकाशची सॅलरी आली. तर कविताने पहिला फोन लगेच रवीला केला आणि म्हणाली की दादा, 2 दिवसांनी रक्षाबंधन आहे, त्यामुळे आता माझ्यासोबत कोणती पण मस्ती करायची नाही आणि वहिनीला घेऊन माझ्याकडे ये. कविताचं बोलणं ऐकल्यानंतर रवीच्या डोळ्यातून अश्रू आले. तो म्हणाला की कविता, मी तुझ्याकडे येणार नाही तर मग कुठे जाणार आहे? कविताच्या डोळ्यातून सुद्धा अश्रू येऊ लागले. कविताला तिच्या आईकडून कळाले होते की रवीला तिच्या परिस्थितीबाबत माहीत झालं आहे आणि तिला त्याच्या भावाबद्दल खूप अभिमान वाटू लागला. त्याने शंका येऊ दिली नाही की तो त्यांची मदत करत आहे. कविता खूप खूप खुश होती की तिच्या सख्ख्या भावाने तिला मदत केली नाही, परंतु मानलेल्या भावाने त्याचं कर्तव्य पार पाडलं. आणि रवी पण खूप खुश होता की कविताच्या स्वाभिमानाला कोणताही धक्का न लावता मी तिची मदत करू शकलो. धन्यवाद. मित्रांनो, तुम्हाला कथा कशी वाटली ते कॉमेंट्सद्वारे नक्की सांगा. व चॅनलवर नवीन आले असाल तर आपल्या K3 मराठी कथा या चॅनलवर क्लिक करून सबस्क्राईब करायला विसरू नका. कथा शेवटपर्यंत ऐकल्यामुळे आपले मनापासून धन्यवाद. कथा आपणास आवडल्यास आपल्या प्रतिक्रिया, संदेश, कमेंट्स, लाईक, शेअर स्वरूपात कळवाव्यात. सबस्क्राईब माय चॅनल K3 मराठी कथा. थँक्यू.